आवाज येतो का सगळ्यांना? हॅलो, आवाज येतो का? ओके, ठीक आहे. 1-2 मिनिटं थांबूया. स्टुडंट जॉइन होते आणि मग आपण स्टार्ट करू. ओके, आज आपल्याला युनिट 3 स्टार्ट करायचं आहे. 2 युनिट तुमचे झालेले आहेत. दुसऱ्या युनिटमधले थोडे एक्झाम्पल्स होते. ते लास्टचे 2 मी YouTubeचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर ते तुम्ही बघितले असाल, तर त्याच्यावरती तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारलं जातं सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. तर त्याचे आणखीन एक्झाम्पल्स मी तुम्हाला देईल. ते तुम्ही जरा प्रॅक्टिस करा. कारण की ही जी एक्झाम्पल्स आहेत लास्ट सेला घेतलेली, ती तुम्हाला सेकंड इयरला परत आहेत. ओके, ठीक आहे. स्क्रीन शेअर करतोय मी. स्क्रीन दिसते का सांगा? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? युनिट 3 कॅपॅसिटर. स्क्रीन दिसते का सांगा सगळ्यांना? मग स्टार्ट करू आपण. ओके, ठीक आहे. स्क्रीन दिसते. स्टार्ट करते. ओके, तर नेक्स्ट युनिट आहे तुमचं युनिट नंबर 3, दॅट इज कॅपॅसिटर. ओके, याचं वेटेज आहे 12 मार्क्स. 12 मार्क्सला हा चॅप्टर आहे तुम्हाला. तर कॅपॅसिटर म्हणजे काय? तुम्हाला आता हे अप्लाइड फिजिक्स मध्ये ऑलरेडी आहे. कॅपॅसिटर म्हणजे काय, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ओके, हे थोड्याशा कन्सेप्ट, कॅपॅसिटन्स म्हणजे काय असतो. ओके, तर ह्या गोष्टी अप्लाइड फिजिक्स मध्ये आहेत. पण परत आपण इथं पण तुम्हाला, कारण की FEE म्हणजे फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहेत की 5 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. कुठल्या कुठल्या 5 गोष्टी? तर ह्या व्होल्टेज असेल, करंट असेल, त्यानंतर रेझिस्टर असेल, इंडक्टर असेल आणि कॅपॅसिटर. ओके, ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, दिस इज द फॅमिली ऑफ इलेक्ट्रिकल. ओके, ही एक फॅमिली आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या प्रॉपर माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे सब्जेक्ट्स येणार आहेत त्यांना हे इझी जातं. मग व्ही म्हणजे व्होल्टेज, त्यानंतर करंट, आर म्हणजे रेझिस्टर, एल म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर. ओके, आता आपण फर्स्ट 2 चॅप्टर मध्ये फक्त याच्या बरोबर डील केली आहे, व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टर. ओके, आता ह्या चॅप्टर मध्ये आपण थर्ड चॅप्टर मध्ये डील करणार आहोत कॅपॅसिटरशी, फोर्थ चॅप्टर मध्ये डील करणार आहोत इंडक्टरशी. ओके, आणि त्यानंतर जो फिफ्थ युनिट आहे, ते फिफ्थ युनिट तुमचं एक ऍप्लिकेशन बेस्ड युनिट आहे, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, एक प्रिन्सिपल आहे आणि त्या प्रिन्सिपल वरती आपला जो महत्वाचा एक इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे आपलं ट्रान्सफॉर्मर. तर ते ट्रान्सफॉर्मर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती काय करतं, रन करतं किंवा त्या प्रिन्सिपल वरती वर्क करतं. ओके, तर हा एकंदरीत तुमच्या सिलेबसचा सिक्वेन्स आहे. ओके, मग आतापर्यंत आपण डिस्कस काय केलं होतं की व्होल्टेज, त्यानंतर करंट आणि त्यानंतर रेझिस्टन्स. ओके, व्होल्टेज म्हणजे काय? एक 2 पॉइंट. व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. ओके, प्रत्येक पॉइंट मध्ये काय असतं? काहीतरी पोटेन्शियल असतं. मग 2 पॉइंट मधलं जर पोटेन्शियल डिफरन्स मेजर केला तर त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात किंवा व्होल्टेज म्हणतात. ओके, तसंच करंट म्हणजे काय? की ज्यावेळी आपण एखादा फोर्स देतो, मग फोर्स कुठला? तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, कारण की जसं एखादी समजा वस्तू आहे, तर त्या वस्तूला आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी काय करावं लागतो? फोर्स लावावा लागतो. पण हा फोर्स कुठला झाला? मेकॅनिकल फोर्स. ओके, म्हणजे तुम्ही फिजिकली त्या गोष्टीला ढकलता, म्हणजे तो झाला मेकॅनिकल फोर्स. पण इलेक्ट्रिकल मध्ये जे मेटल्स मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते कसे असतात रे? रॅन्डम असतात, म्हणजे कुठल्याही डायरेक्शनला असतात.
त्यांना एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये नेण्यासाठी आपल्याला काय लावावा लागतो रे, फोर्स द्यावा लागतो. ओके, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, मग व्होल्टेज म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. ओके, हे त्याचे सिमिलर वर्ड्स आहे सगळे. आणि मग करंट म्हणजे काय होतं की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये फ्लो ऑफ जर इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले तर त्याला आपण करंट म्हणतो. ओके, मग त्यानंतर काय होतं, रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे काय बघितलं की अपोज द फ्लो ऑफ करंट, म्हणजे जो करंट आहे त्या करंटला अपोज करणारा जी प्रॉपर्टी असते त्याला म्हटलं जातं रेझिस्टन्स. ओके, म्हणजे त्याचं एक्झाम्पल मी काय सांगितलं होतं की प्लास्टिक असेल तर प्लास्टिक मधून करंट फ्लो होत नाही, कारण का की प्लास्टिकचा रेझिस्टन्स जास्त आहे. रेझिस्टन्स जास्त असल्यामुळे तो काय करतो, करंटला अपोज करतो. वूड असेल, वूड म्हणजे लाकूड आपलं, तर ते लाकूड पण काय करतं, जास्त रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतं, त्याच्यामुळे काय होत नाही, त्याच्यात करंट फ्लो होत नाही. पण त्यात दोन कंडिशन असतात. एक लाकूड असतं ते जर समजा वेट असेल, ओलं लाकूड असेल तर त्याचा रेझिस्टन्स कमी होतो, त्यातून करंट फ्लो होऊ शकतो, कारण की वॉटर इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. मग ते त्याच्यामध्ये गेल्यामुळे काय होतं की त्याचा रेझिस्टन्स कमी होतो. आणि त्याच ऐवजी जर एखादं ह्याचं असेल म्हणजे वाळकं असेल एकदम पूर्ण, तर त्या केसमध्ये रेझिस्टन्स जास्त असतो. ओके, म्हणजे रेझिस्टन्स डिपेंड असतो मटेरियल आणि मटेरियलच्या कंडिशनवरती. म्हणजे इथपर्यंत आपण डिस्कस केले युनिट 1 आणि 2 मध्ये. आता इथं पुढे आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, मेनली आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे कपॅसिटरवरती. कपॅसिटरचं सिंपल एक्झाम्पल म्हणजे जर तुमचा घरातला फॅन असेल तर त्या फॅनच्या वरती हा जर फॅन असेल, हा फॅनचा तुमचा हे असतो, वाइंडिंगचा असतो तो गोल, तो ह्याच्यामध्ये आतमध्ये वाइंडिंग असतं आणि या वाइंडिंगच्या वरती जर एक असा हे असतो बघा, अशा प्रकारची एक टोपी असते. त्या टोपीच्या आतमध्ये ना एक असं व्हाईट कलरचा गठ्ठा असतो. तो व्हाईट कलरचा गठ्ठा म्हणजेच काय, कपॅसिटर. ओके, तर तो कपॅसिटर काय करत असतो, चार्ज स्टोअर करत असतो. ओके, आणि ज्यावेळी गरज असते फॅनला, ज्यावेळी इनिशियली गरज असते त्यावेळी तो काय करतो, तो चार्ज देत असतो. ओके, म्हणजे त्याच्यामुळे पॉवर जास्त क्रिएट होते. म्हणजे आता हे सगळं आपण बघणार आहोत पुढं. आता फर्स्ट जो पॉइंट आहे 3.1 तो म्हणजे तुमचा कपॅसिटर. म्हणजे कपॅसिटर म्हणजे काय, त्यानंतर पॅरलल प्लेट कपॅसिटर. ओके, ह्या दोन गोष्टी काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, कपॅसिटर म्हणजे आता सध्या तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कपॅसिटर हा चार्ज स्टोअर करतो. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणायला गेलं तर आपल्या घरचा जो फॅन असतो, सिलिंग फॅन, त्या सिलिंग फॅनच्या वरती लावलेला असतो. ओके, मग त्याचा यूज वगैरे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. त्यानंतर व्हेरियस कनेक्शन ऑफ कपॅसिटर. ओके, म्हणजे जसं आपण रजिस्टर मध्ये डिस्कस केलं होतं की रजिस्टर जर सिरीज मध्ये लावला, ओके, रजिस्टर जर सिरीज मध्ये लावला तर त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय होत होता रे. आता जर मला इथं सांगा, इथं R1 आहे, इथं R2 आहे आणि हा R3 आहे, बरोबर आहे. हे तीन रेझिस्टर्स आहेत. जर ही सिरीज मध्ये आहेत तर RT म्हणजे टोटल रेझिस्टन्स किंवा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज इक्वल टू काय येईल सांगा, फॉर्म्युला काय येईल, फॉर्म्युला काय येईल सांगा. सिंपल आहे. तीन रेझिस्टर आपण काय केल्यात, सिरीज मध्ये कनेक्ट केल्यात आणि मला त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किंवा टोटल रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. आणि रेझिस्टन्स आहेत R1, R2, R3, सिरीज कनेक्शन आहे. मग टोटल रेझिस्टन्स किंवा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज इक्वल टू काय येईल सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगा तुमच्या फॉर्म्युला. RT इज इक्वल टू काय येईल, सिरीज मध्ये रेझिस्टर कनेक्ट केलेले आहेत. ओके, तर त्याचा फॉर्म्युला काय येईल, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज इक्वल टू काय, घेतलेला आपण हा टॉपिक. ओके, असं पण एक एक्झाम्पल दिलं होतं. जर इथं 1 ओम असेल, इथं 2 ओम असेल, इथं 3 ओम असेल. ओके, रोल नंबर 36 गुड. R1 प्लस R2 प्लस R3. ओके, किशोर आमटे गुड. R1 प्लस R2 प्लस R3 प्लस डॉट डॉट, इथं प्लस आलं पाहिजे. ओके, फॉर्म्युला लिहिताना कसं पाहिजे, R1 प्लस R2 प्लस R3 प्लस डॉट 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 प्लस RN, असा फॉर्म्युला पाहिजे. ओके, दोन्ही फॉर्म्युले बरोबर आहेत. पण या केसमध्ये काय रे, तीन रेझिस्टर्स आहेत, त्यामुळे काय होणार, R1 प्लस R2 प्लस R3, म्हणजे सिरीज कनेक्शन असेल तर तिघांची काय होणार आहे रे, सिम्पली ऍडिशन होणार आहे तिघांची पण. तसंच आता हे कशामध्ये बघितलं आपण, तर रजिस्टर मध्ये. जर रजिस्टर पॅरलल असेल किंवा रजिस्टर सिरीज मध्ये असेल तर मग तशीच, जशी रजिस्टर मध्ये कनेक्शन असतात सिरीज आणि पॅरलल, तशीच कनेक्शन कपॅसिटर मध्ये पण असतात. कपॅसिटर कनेक्टेड इन सिरीज, कपॅसिटर कनेक्टेड इन पॅरलल. तर त्यावेळी त्यांचा इक्विव्हॅलंट कपॅसिटर किंवा टोटल कपॅसिटर काय, हे आपल्याला बघायचं आहे 3.2 मध्ये. त्यानंतर एनर्जी स्टोर्ड इन कपॅसिटर. ओके,
आता आपण काय म्हणतो की कपॅसिटर हा स्टोर्ड एनर्जीला स्टोअर करतो, पण तो किती एनर्जी स्टोअर करतो त्याचा काय फॉर्म्युला आहे का, तो आपल्याला चेक करायचा आहे. ओके, एनर्जी स्टोर्ड इन अ कपॅसिटर. त्यानंतर चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ कपॅसिटर. ओके, हा एक फेनॉमिना असतो कपॅसिटर मध्ये. कपॅसिटर स्टोअर तर करतो चार्ज, पण त्याच्यामध्ये सायकल असते. एक असते चार्जिंग सायकल आणि एक असते डिस्चार्जिंग सायकल. म्हणजे समजा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की अल्टरनेटिंग करंट जो आहे तो अल्टरनेटिंग करंटची वेव्हफॉर्म कशी आहे रे, अशी असते. ओके, सायनुसायडल वेव्हफॉर्म असते. म्हणजे काय रे, आता इथं बघा, इथं करंट समजा 0 आहे, इथून करंट काय व्हायला लागलाय रे, इन्क्रीज व्हायला लागलाय अप टू दिस व्हॅल्यू. ओके, इथं साइन वेव्हची व्हॅल्यू काय झाली रे, इथं 1 असते. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ साइन इज 1. त्यानंतर 1 पासून काय होते रे, स्टार्ट टू डिक्रीज. 1 पासून परत हा स्टार्ट टू 0 ला येतो. म्हणजे काय रे, की एक जी सायकल असते त्या एका सायकल मध्ये कपॅसिटर मध्ये चार्ज स्टोअर होतो आणि दुसऱ्या सायकल मध्ये कपॅसिटर मधून चार्ज काय व्हायला लागतो, डिस्चार्ज व्हायला लागतो. ओके, आता ही डिटेल जी प्रोसेसर आहे, ही डिटेल प्रोसेस आपण 3.4 मध्ये बघणार आहोत, ज्याच पॉइंटचं नाव आहे चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ कपॅसिटर. ओके, त्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे 3.5, दॅट इज ब्रेकडाऊन व्होल्टेज अँड डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता ब्रेकडाऊन व्होल्टेज आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असते, की एखादं समजा इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर म्हणजे काय, विच इज त्याच्यातून करंट काय होत नाही, फ्लो होत नाही. ओके, किंवा इट इज बॅड कंडक्टर. बॅड कंडक्टरलाच काय म्हटलं जातं, इन्सुलेटर. मग एक्झाम्पल काय रे बाबा, प्लास्टिक आहे, वूड आहे. ओके, दीज आर द इन्सुलेटर्स. मग आता ह्या इन्सुलेटरचं एक ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय, की जर समजा हा एक समजा की एक इन्सुलेटर काही असो, प्लास्टिक असू दे, रबर असू दे, मायका असू दे किंवा वूड असेल, काही एक इन्सुलेटर आहे. त्या इन्सुलेटरला मी काय करायला लागलो रे, व्होल्टेज प्रोव्हाइड करायला लागलो. ओके, व्होल्टेज द्यायला लागलो. आता व्होल्टेज पहिल्यांदा दिलं मी 100 व्होल्ट. ओके, पण ह्याच्यामधून कुठलाही करंट फ्लो होत नाही, कारण की इन्सुलेटर आहे. मग मी असं व्होल्टेज काय करत गेलो, वाढवत गेलो. वाढवत 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 व्होल्टेज मी नेलं 20 केव्ही, म्हणजे 20,000 व्होल्ट पर्यंत नेलं. 20,000 व्होल्टला नेल्यानंतर व्होल्टेज काय झालं, की ह्याच्यातून एक स्मॉल करंट, अगदी स्मॉल करंट काय व्हायला लागला, याच्यातून स्टार्ट टू फ्लो. कशातून, त्या इन्सुलेटर मध्ये. याचा अर्थ काय, की 20 केव्ही किंवा 20 केव्ही पेक्षा जास्त व्होल्टेज दिल्यानंतर काय झालं रे, त्या इन्सुलेटर मध्ये स्मॉल करंट फ्लो व्हायला स्टार्ट झाला, तर त्याला काय म्हटलं जातं, दिस इज द ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ दिस इन्सुलेटर. ओके, कळालं का, ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ दिस इन्सुलेटर. म्हणजे समजा असं आहे की एखादं धरण आहे मोठं. ओके, एखादं धरण आहे, त्या धरणात तुम्ही काय करायला लागलाय, पाणी द्यायला लागलाय, पाणी भरपूर भरलं. ओके, पण त्या धरणातून पलीकडच्या साईडला काही जी भिंत आहे, या भिंतीतून काहीही पाणी येत नाही, बरोबर आहे. 1 टीएमसी असेल, 2 टीएमसी, 3 टीएमसी, 4 टीएमसी. ओके, आणि ज्यावेळी एक 20 टीएमसी पाणी होईल, त्या 20 टीएमसी पाणी झाल्यावर काय होतं, की याच्यावरती इतकं प्रेशर येतं त्या भिंतीवरती, की त्या भिंतीतून थोडं थोडं पाणी काय होईल, पाझरून बाहेर जायला लागले. म्हणजे ह्या 20 टीएमसी ही काय झाली रे, या भिंतीची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ झाली, की बाबा एक 18 ते 19 टीएमसी पर्यंत जेवढं पाणी आहे, त्या पाण्याचा फोर्स किंवा त्या पाण्याचं प्रेशर मी सस्टेन करू शकतोय. 18 किंवा 19 टीएमसी पेक्षा जर जास्त पाणी गेलं, म्हणजे जे की 20 टीएमसी, 21 टीएमसी, 22 टीएमसी, तर काय होणार नाही, हा जो प्रेशर आहे पाण्याचा, हा प्रेशर ही भिंत काय करू लागणार नाही रे, सहन करू शकणार, आणि त्याच्यातून काय होणार आहे, हळूहळू पाणी काय होणार आहे, बाहेर जाणार आहे. त्याला म्हटलं जातं ब्रेकडाऊन. म्हणजे आता ह्या भिंतीचं ब्रेकडाऊन व्हायला आलं, ह्याच्यापेक्षा जर जास्त व्होल्टेज यायला लागला, तर ही भिंत यदा कदाचित काय होईल, तुटून जाईल. ओके, किंवा ती फुटेल, कारण की ते प्रेशर त्याला सस्टेन होणार नाही. म्हणजे ही त्याची ब्रेकडाऊन कपॅसिटी झाली. ओके, तशीच ब्रेकडाऊन कपॅसिटी कुणाची असते रे, इन्सुलेटरची पण असते. ओके, त्यालाच आपण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणतो. आता हे डिटेल आपण डिस्कस करायचं आहे 3.5 मध्ये, विच इज ब्रेकडाऊन व्होल्टेज अँड डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ कपॅसिटर्स अँड इट्स ऍप्लिकेशन. ओके, जसं आपण रजिस्टर मध्ये बघितलं होतं, की मटेरियल जसं चेंज होतं त्याप्रमाणे रजिस्टरचं नाव पण चेंज होतं, तसंच कपॅसिटरचं पण तसं आहे. कपॅसिटर मध्ये पण काय होतं रे, तुमचं जसं मटेरियल चेंज करताय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कपॅसिटर्स असतात, इलेक्ट्रोलाइट कपॅसिटर, इलेक्ट्रोलाइट कपॅसिटर्स आहेत, किंवा पोलॅरिटी कपॅसिटर्स, असे वेगवेगळे कपॅसिटर्स असतात. ओके, आणि ते जे कपॅसिटर्स असतात ते वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी यूज केले जातात. ओके, तर ते ऍप्लिकेशन्स काय आहेत किंवा कपॅसिटर्स काय ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ओके, सो आता ह्या आपल्या चॅप्टर मध्ये आपल्याला बेसिकली हे डिस्कस करायचं, हा सगळा सिलेबस आहे तुमचा ह्या चॅप्टर रिलेटेड, युनिट नंबर 3 च्या रिलेटेड. ओके, हा कम्प्लिटली डेडिकेटेड टू कशाला आहे रे, कपॅसिटर. जसं आपण रजिस्टर मध्ये डिस्कशन केलं होतं, तसं आपल्याला डिस्कशन
कॅपॅसिटर मध्ये करायचं आहे. ओके, आता नेक्स्ट, आता इथून आपला रिअल चॅप्टर स्टार्ट होते, विच इज कॅपॅसिटर. युनिट नंबर 3 कॅपॅसिटर्स. 12 मार्क ह्याचं वेटेज आहे, 12 मार्क्सला हा वेटेज आहे. त्यानंतर इथे बघा, कॅपॅसिटर इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट विच हॅज द ॲबिलिटी टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ चार्ज. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. ह्याची काय रे, ॲबिलिटी टू स्टोअर इलेक्ट्रिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ चार्ज. म्हणजे हा काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीला स्टोअर करतो, पण तो कुठल्या फॉर्म मध्ये रे, चार्जच्या फॉर्म मध्ये काय करतो, स्टोअर करतो. आता बेसिक इम्पॉर्टंट काय की चार्ज म्हणजे काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, चार्ज कशाला म्हणतात. ओके, त्यामुळे नेक्स्ट डेफिनेशन आपण बघतोय ती म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज. ओके, कॅपॅसिटर हा काय रे, एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, इलेक्ट्रिकल कंपोनंट किंवा इलेक्ट्रिकल कंपोनंट पण तुम्ही त्याला म्हणू शकता. इलेक्ट्रॉनिक म्हणजे जे पीसीबी वरती वापरले जातात ते एकदम छोटे कॅपॅसिटर्स असतात, पण त्यांची व्हॅल्यू खूप मोठी असते. आणि इलेक्ट्रिकल कॅपॅसिटर असतात ते आपण फॅन्स वगैरे ते मोठे असतात. ओके, ह्याच्यामध्ये पण वापरतो आपण, सबस्टेशन मध्ये वापरतो. ओके, लॉट ऑफ यूज आहेत त्याचे. तर ह्याची बेसिक जे इम्पॉर्टंट आहे ते बेसिक काय करतं रे, ही इलेक्ट्रिकल एनर्जीला स्टोअर करतं, पण कुठल्या फॉर्म मध्ये, चार्जच्या फॉर्म मध्ये स्वतःकडे काय करून घेतं, स्टोअर करून घेतं. ओके, आता बघा इलेक्ट्रिकल चार्ज म्हणजे काय. आता इलेक्ट्रिक चार्जची काय डेफिनेशन आहे बघा, इलेक्ट्रिक चार्ज इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मॅटर that causes it to experience a force when placed in an electromagnetic field. आता इलेक्ट्रिकल चार्ज ही काय रे, एक फिजिकल प्रॉपर्टी आहे कुणाची, मॅटरची. मॅटर म्हणजे काय, आपण ज्याला विज्ञानात पदार्थ म्हणतो. पदार्थ म्हणजे काय, कुठलाही एक गोष्ट, कुठलीही एक मॅटर. मॅटर म्हणजे काही असू शकतं. तुमचा पेन हा एक मॅटर झाला, प्लास्टिक मॅटर झाला, वूड मॅटर झाला, म्हणजे कुठलाही एक पदार्थ. ओके, किंवा वस्तू, त्याला आपण सायन्सच्या वर्डमध्ये मॅटर म्हणतात, किंवा मराठीत आपण त्याला पदार्थ म्हणतो, विज्ञानात तुमच्या असेल. ओके, तर इलेक्ट्रिकल चार्ज की रे, इलेक्ट्रिकल चार्ज ही एक प्रॉपर्टी आहे कुणाची, मॅटरची. ती काय करते, दॅट कॉजेस इट टू एक्सपिरियन्स, ती एक्सपिरियन्स करते म्हणजे अनुभवते, अ फोर्स. कधी, कधी त्याच्यावरती फोर्स अनुभवते, व्हेन इट इज प्लेस्ड इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, की जर समजा एखादं एन आणि एखादा मॅग्नेट आहे, ओके, नॉर्थ आणि साऊथ पोल, तर त्याच्यातून काय होतं रे, नॉर्थ कडनं साऊथला ह्या मॅग्नेटिक फील्ड काय होतात, किंवा मॅग्नेटिक लाईन्स काय होत असतात, फ्लो होत असतात. हे बेसिक फिजिक्स आहे, की जर एखादा मॅग्नेट असेल तर त्या मॅग्नेटला नॉर्थ आणि साऊथ पोल असतात, आणि नॉर्थ आणि साऊथ पोल आपण कधीही काय करू शकत नाही, त्यांना वेगळं करू शकत नाही. जर तुम्ही इथून कट केला तर इथं नॉर्थ, तर इथं साऊथ पोल होतो, इथं नॉर्थ पोल होतो. ओके, परत ह्याला जर कट केला तर इथं साऊथ पोल, इथं नॉर्थ पोल, म्हणजे त्यांना आपण कट करू शकत नाही. आणि काय होतं रे, नॉर्थ पोल पासून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या इमिट होत असतात, आणि साऊथ पोल त्या रिसीव्ह करत असतो. मग अशा ठिकाणी जर तुम्ही चार्जला ठेवला तर तो चार्ज काय करतो, एक्सपिरियन्सेस अ फोर्स, तो स्वतःवरती फोर्स एक्सपिरियन्स करतो. ओके, त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रिकल चार्ज. म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज म्हणजे काय रे, की ही एक प्रॉपर्टी आहे मॅटरची. ओके, त्यानंतर दोन प्रकारचे इलेक्ट्रिकल चार्ज असतात. देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज. एक असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि एक असतो निगेटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह चार्ज, आता तुम्हाला माहिती आहे की एखादा मॅटर जो बनलेला असतो, तो मॅटर मध्ये काय असतात रे, प्रोटॉन असतात, इलेक्ट्रॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. ओके, मग प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो, आणि न्यूट्रॉन असतो तो न्यूट्रल असतो. ओके, हे सिंपल सायन्स आहे की जे तुम्हाला झाला असेल ऑलरेडी, की कुठलाही पदार्थ प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉनचा बनलेला असतो. मग ते प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, आता एक्झाम्पल, बेसिक सिंपल एक्झाम्पल जर तुम्हाला चार्जचं द्यायचं असेल तर तुम्ही एक लहानपणी तुमच्या विज्ञानच्या बुकमध्ये एक एक्झाम्पल होतं की असे हे करायचे, काय ते आपले कागदाचे तुकडे करायचे, आणि ते कागदाचे तुकडे असे जमिनीवर ठेवायचे, आणि तुमच्या हातात जी स्केल असते, पट्टी असते काचेची, ती काय करायची, तुमच्या डोक्याला काय करायची, जराशी घासायची, रब करायची. आणि त्यानंतर काय करायची रे, ही जी पट्टी आहे किंवा ती जी स्केल आहे, ती स्केल काय करायची, तुमच्या ह्याच्या जवळ न्यायची, त्या कागदाचे जे तुकडे आहेत त्या तुकड्याजवळ न्यायची. तर काय होतात, हे जे कागदाचे तुकडे आहेत ते काय करतात रे, या स्केलला अट्रॅक्ट करतात, त्याच्यावर येऊन चिटकतात. किंवा दुसरा एक ऑप्शन सांगतात की कंगवा, कंगवा घ्या आणि तो कंगवा काय करा, तुमच्या केसाला रब करा, किंवा तिथं डोक्यावरती घासा आणि तो त्याच्या कागदाजवळ न्या. त्याच्यामुळे काय होतं, तर ही काय होतात, अट्रॅक्ट होतात. तर त्याच्या मागलं रिझन काय असतं, की ही जी पट्टी आहे त्या पट्टीवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज. ओके, ती घासल्यामुळे काय होते, की त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, आणि कागदावरती असतात इलेक्ट्रॉनचे निगेटिव्ह चार्ज असतात, मोस्ट ऑफ द निगेटिव्ह चार्ज असतात. मग पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करतात, कारण की तुम्हाला माहिती आहे टू डिफरंट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर.
ओके. मग जर स्केलवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि कागदाच्या त्या कप्प्यांवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल, दे विल अट्रॅक्ट इच अदर. ओके. म्हणून ते कागदाचे तुकडे आहेत ते काय करतात, त्यांच्याकडे त्या पट्टीकडे खेचले जातात किंवा त्याला अट्रॅक्ट होतात. ओके. तर हे सिंपल एक्झाम्पल आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. तुम्ही घरी करून पण बघू शकता. आता चार्ज जो आहे तो चार्जला कशाने डिनोट केलं जातं? चार्ज इज डिनोटेड बाय क्यू. स्मॉल क्यू लेटरने त्याला डिनोट केलं जातं. अँड SI युनिट ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज इज कुलम. ओके. कुलम हा एक सायंटिस्ट आहे आणि त्याचं ह्याच्यामध्ये चार्जमध्ये त्याचा एक लॉ आहे. सो त्याच्यावरून काय केले, चार्जला कुलम हे युनिट दिलेलं आहे. ओके. सो इट इज इम्पॉर्टंट काय, इलेक्ट्रिकल चार्ज ही एक फिजिकल प्रॉपर्टी आहे एखाद्या मॅटरची आणि ती फिजिकल प्रॉपर्टी अशी आहे की ज्याच्यामुळं ती प्रॉपर्टीमुळं जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही जर चार्ज ठेवला तर तो स्वतःवरती फोर्स एक्सपिरियन्स करतो. आता त्याचे दोन टाइप्स आहेत, एक तर पॉझिटिव्ह चार्ज आणि एक असतो निगेटिव्ह चार्ज. ओके. त्याला डिनोट केलं जातं क्यू न आणि SI युनिट आहे त्याचं कुलम. ओके. आजचा आणि पुढचं एक लेक्चर होईल मे बी उद्याचं तुमचं. तर ह्या दोन्हीमध्ये तुमचा कॅपॅसिटर स्टार्ट होणार नाही. कॅपॅसिटरसाठी ज्या लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत अगोदर, त्या बेसिक गोष्टी सगळ्या घेतल्या जातील 2 लेक्चर्समध्ये. ओके. म्हणजे ज्या डेफिनेशन्स असतील, काही लॉ असतील, तर त्या गोष्टी एक 2 लेक्चर आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर 3rd लेक्चर असेल त्यावेळी तुमचा कॅपॅसिटर ऍक्च्युअल मध्ये स्टार्ट होईल. ओके. नंतर नेक्स्ट बघा आता कुलम्स लॉ. कुलम्स हा एक सायंटिस्ट आहे, तर त्या सायंटिस्टने एक चार्जवरती एक लॉ सांगितलाय. तर तो लॉ काय सांगतोय बघा. इट स्टेट्स दॅट म्हणजे कुलम्स लॉ स्टेट दॅट the force between two charges q1 and q2 separated by a distance r is proportional to the product between the charges and inversely proportional to the square of distance between them. ओके. म्हणजे काय, दोन चार्जेस आहेत. कुठले कुठले, एक चार्ज आहे Q1 आणि एक चार्ज आहे Q2. ओके. हे दोन चार्जेस आहेत. ह्या दोन चार्जेसना काय केले, सेपरेटेड बाय अ डिस्टन्स आर. आता ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स काय, सपोज आर. ओके. आर म्हणजे किती असू शकेल, 1 मीटर असू शकेल, 2 मीटर असू शकेल, पण आर हा कशामध्ये असावा, मीटर मध्ये असावा. ओके. हे जे दोन चार्जेस काय केलेत आपण आर डिस्टन्स वरती प्लेस केलेले. देन आता त्याच्यावरती लागणारा जो फोर्स आहे, इथे काय दिले बघा, द फोर्स बिटवीन टू चार्जेस Q1 आणि Q2 सेपरेटेड बाय डिस्टन्स R. दोन चार्जेस आहेत Q1 आणि Q2, त्यांना सेपरेट केले आपण R डिस्टन्स. त्याच्यावरती लागणारा जो फोर्स आहे तो फोर्स कशावरती डिपेंड आहे रे, इज प्रोपोर्शनल म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ बिटवीन द चार्जेस. ओके. त्या दोघांचा प्रोडक्ट करायचा अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे काय रे, की हे जे चार्जेस आहेत, हे जे दोन चार्जेस आपण ठेवलेले आहेत आणि ज्यांना आर डिस्टन्सनं आपण सेपरेट आउट केलेले आहेत, यांच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे, हा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 अँड Q2. ह्या दोघांचा प्रोडक्ट केला तर त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल अँड फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर. इनव्हर्सली म्हणजे 1 अपॉन स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देऊ. मग ह्याच्यामधलं डिस्टन्स काय रे, आर. मग आरचा स्क्वेअर. ओके. ही दोन इक्वेशन जर तुम्ही एकत्र केली तर तुम्हाला काय मिळेल रे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 इंटू Q2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. ओके. सो दिस इज कुलम्स लॉ. कुलम्स लॉ काय सांगितलं की दोन चार्जेस जर तुम्ही सेपरेट ठेवले असतील आणि जर त्यांना आर डिस्टन्सनं जर तुम्ही सेपरेट करत असाल तर त्यांच्यावरती लागणारा फोर्स हा काय असणार आहे रे, की त्या दोन चार्जचा प्रोडक्ट डिवाइड बाय त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. ओके. मग आता डायरेक्टली इथं प्रोपोर्शनॅलिटी आहे. प्रोपोर्शनॅलिटी काढून घेण्यासाठी आपण काय करतो रे, प्रोपोर्शनॅलिटी काढून घेण्यासाठी आपण इज इक्वल करायचं असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावं लागतो. ओके. कॉन्स्टंट मी सपोज म्हटला की आता हे के ची काहीतरी व्हॅल्यू पाहिजे. सो के ची व्हॅल्यू असते 1/4 पाय इप्सिलॉन. ओके. 1/4 पाय इप्सिलॉन. मग के च्या ठिकाणी जर 1/4 पाय इप्सिलॉन केलं तर एफ इज इक्वल टू काय येणार, F is equal to Q1 into Q2 divide by 1/4 पाय इप्सिलॉन R स्क्वेअर. आता Q1 आणि Q2 म्हणजे काय, तर ते दोन चार्जेस इन कुलम्स. R म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन दीज टू चार्जेस. ओके. आता आपल्याला बघायचं इप्सिलॉन म्हणजे काय. ओके. इथे बघा, हा फॉर्म्युला तर समजला. आता वेअर Q1 आणि Q2 इज इक्वल टू चार्जेस इन कुलम, हे दोन चार्जेस आहेत. त्यानंतर R म्हणजे काय रे, डिस्टन्स बिटवीन देम. आर म्हणजे त्या दोन चार्ज मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इन मीटर्स. ओके. डिस्टन्स इन मीटर्स. त्यानंतर इप्सिलॉन, हा इप्सिलॉन म्हणजे काय रे, की परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम इन विच चार्जेस आर प्लेस्ड. आता हे दोन चार्जेस आपण काय केलेले आहेत रे, दोन चार्जेस ठेवलेले आहेत, बरोबर आहे.
पण हे दोन चार्जेस कुठल्या मीडियम मध्ये आहेत, समजा एअर मध्ये असेल, ओके, तर त्याची परमिटिव्हिटी वेगळी असणार आहे. जर ते व्हॅक्यूम मध्ये असेल तर त्याची परमिटिव्हिटी वेगळी असणार आहे. जर ते कुठल्या दुसऱ्या मीडियम मध्ये ठेवला असाल, जिथं नायट्रोजन आहे किंवा इतर काय मटेरियल आहे, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, त्याची जी हे होणार आहे, चार्जची जी परमिटिव्हिटी आहे ती परमिटिव्हिटी चेंज होणार. ओके, परमिटिव्हिटीची डेफिनेशन आपल्याला नेक्स्ट लेक्चरला मध्ये बघायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की इप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. परमिटिव्हिटी म्हणजे काय, परमिटिव्हिटी हा शब्द आलाय परमिशन पासून. ओके, म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्सना किती परमिशन आहे त्या मीडियम मध्ये फ्लो होण्याची, त्याला म्हटलं जातं परमिटिव्हिटी. ओके, आताच्या सध्या तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की इप्सिलॉन इज इक्वल टू परमिटिव्हिटी. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला ह्याची डेफिनेशन बघायची आहे. ओके, त्यावेळी तुम्हाला हे सगळं पिक्चर व्यवस्थित क्लिअर होईल. आता फक्त काय बघायचं आहे की इप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम इन व्हिच चार्जेस आर प्लेस्ड. ते दोन चार्जेस आहेत, ते दोन चार्जेस कुठल्या मीडियम वरती ठेवलेले आहेत त्याच्यावरती त्याची परमिटिव्हिटी डिपेंड आहे. ओके, म्हणजे जसं आपल्याकडे जे रुपये आहेत, ते रुपये जर तुम्ही भारतात यूज करत असाल तर 10 रुपयाची किंमत 10च रुपये असणार आहे किंवा 100 रुपयाची किंमत 100 रुपयेच असणार आहे. जर अमेरिकेत गेला तर त्या 100 रुपयाची किंमत चेंज होणार आहे, ते होईल $1. बरोबर आहे, म्हणजे मी जास्त धरतोय सोडा, 75 ला आहे, पण $1 बरोबर आहे. ते जर दुसऱ्या देशात गेला तर तिथलं एन्स असेल किंवा पाऊंड्स असतील, त्याप्रमाणे तुमची करन्सी चेंज होणार आहे. मग जसं तुमचा पैशांची किंमत जशी चेंज होत जाते, तसंच ऍज पर द मीडियम किंवा जसं मटेरियल चेंज होईल, मीडियम चेंज होईल, त्याप्रमाणे परमिटिव्हिटी पण काय होत असते रे, चेंज होत असते. ओके, आणि ह्याचा फॉर्म्युला आहे इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट इंटू इप्सिलॉन आर. मग इप्सिलॉन नॉट म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम. आता परमिटिव्हिटी व्हॅक्यूम मध्ये किंवा फ्री स्पेस मध्ये परमिटिव्हिटी ही काय असते रे, कॉन्स्टंट असते. त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, किती, हा कॉन्स्टंट असतो 8.854 इंटू 10⁻⁻12 फॅरेड मीटर. ओके, ही कॉन्स्टंट असते, ह्याचा तुम्हाला जास्त काही हे करायचं नाही. मी आता एप्सिलॉन आर म्हणजे रिलेटिव्ह परमिबिलिटी ऑफ द मीडियम. आता जर समजा मी तुम्हाला सांगितलं ER इज इक्वल टू 1 आहे आणि इप्सिलॉन किती असेल, तर इप्सिलॉन इज इक्वल टू काय होणार आहे, इप्सिलॉन नॉट इंटू इप्सिलॉन आर. मग इप्सिलॉन आर किती आहे, 1, आणि इप्सिलॉन नॉट ची तर व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, म्हणजे इप्सिलॉन किती आला, 8.854 इंटू 10⁻12. ओके, आता ह्या सगळ्या इप्सिलॉन, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरला यांची प्रत्येकाची डेफिनेशन डिस्कस करणार आहोत. त्यामुळे ह्याचं व्यवस्थित कॉन्सेप्ट तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला समजेल. आता फक्त ह्यांचे सिम्बॉल लक्षात ठेवा. इप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम, इप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस, ती कॉन्स्टंट असते आणि त्याची व्हॅल्यू असते 8.854 इंटू 10⁻12 फॅरेड पर मीटर, आणि इप्सिलॉन आर म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. ओके, ह्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. त्यानंतर आता इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिकल फील्ड कशाला म्हणतात बघा. इलेक्ट्रिक और इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज डिफाइंड ॲज the region around a charged body where another charged body experiences a mechanical force. इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिकचा अर्थ काय असतो, स्टॅटिक म्हणजे एका ठिकाणी असलेला. जर चार्ज ऍट रेस्ट असेल, म्हणजे चार्ज एकाच ठिकाणी आहे, तो मूव्ह करत नाही आहे, तर त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. इज डिफाइंड ॲज रिजन अराउंड अ चार्ज्ड बॉडी, region around a charged body where another charged body experiences a mechanical force, or electrical field is defined as electrical force per unit charge. म्हणजे एका पर्टिक्युलर चार्ज वरती किती इलेक्ट्रिकल फोर्स लागतो, यालाच म्हटलं जातं इलेक्ट्रिकल फील्ड. मग आता चार्ज दोन टाइपचे असतात, बरोबर आहे, एक असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि एक असतो निगेटिव्ह चार्ज. मग आता पॉझिटिव्ह चार्ज पासून काय होतात रे, इलेक्ट्रिकल फ्लक्स लाईन्स काय होतात, बाहेर जातात. इलेक्ट्रिक फ्लक्स काय लाईन्स काय होतात, बाहेर जातात. आणि निगेटिव्हच्या ठिकाणी काय केलं जातं, त्या रिसिव्ह केल्या जातात. इथं काय केलं जातं, ट्रान्समिट, आणि इथं रिसिव्ह. आता सिंपल एक्झाम्पल सांगतो. पॉझिटिव्ह चार्ज मध्ये तुम्ही असं पकडा, सन आहे, सूर्य आहे, तर सूर्याची किरणं जी आहेत ती काय होतात रे, सूर्यापासून बाहेर फेकली जातात. आणि हा आपण काय समजा पृथ्वी आहे किंवा हा अर्थ आहे. निगेटिव्ह चार्ज मध्ये आपण पकडू अर्थ. मग ही जी सूर्याची किरण आहेत ती काय होतात रे, पृथ्वीवरती येतात किंवा अर्थवरती येतात, त्यावेळी अर्थ काय करते, त्यांना रिसिव्ह करते. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज काय करतो, इलेक्ट्रिक लाईन्सना किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सना इमिट करतो, बाहेर सोडतो. आणि निगेटिव्ह चार्ज काय करतो, तर त्या फील्ड लाईन्सना रिसिव्ह करतो. जसं मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं होतं की नॉर्थ आणि साऊथ पोलचं. ओके, हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल्स पासून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या इमिट होतात आणि साऊथ पोल काय करतो रे, रिसिव्ह करतो.
असा नॉर्थ पोल टू साऊथ पोल रिसीव्ह करतो. तसंच चार्ज मध्ये काय असतं, पॉझिटिव्ह चार्ज इमिट करतो आणि निगेटिव्ह चार्ज काय करतो रे, रिसीव्ह करतो. ओके. मग जर समजा ह्या चार्ज जर तुम्ही जवळ ठेवलेत, तर हा पॉझिटिव्ह चार्ज काय करणार आहे, इमिट करणार आहे त्याच्या लाईन्स, आणि हा काय करणार आहे, त्याच्याकडून रिसीव्ह करत राहणार आहे. ओके. हा रिसीव्ह करत राहील. आणि हे जे फील्ड तयार होतं ह्याला म्हटलं जातं इलेक्ट्रिकल फील्ड. हे जे दिसतंय हे हे जे फील्ड आहे, ह्या फील्डला म्हटलं जातं इलेक्ट्रिकल फील्ड. म्हणजे आता डेफिनेशन वाचा, म्हणजे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. इलेक्ट्रिक और इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज डिफाइंड ॲज द रिजन, हा रिजन झालं अराउंड अ चार्ज बॉडी. ही चार्ज बॉडी आहे, हा एक चार्ज आहे आणि हा एक चार्ज आहे. ही चार्ज बॉडी आहे, या दोघांच्या अराउंड मध्ये जे रिजन तयार झाले, वेअर अनदर चार्ज बॉडी एक्सपिरियन्स अ मेकॅनिकल फोर्स. ह्या दोन चार्ज बॉडी आहेत, ही आणि ही एकामेकावरती काय करणार आहेत, ते फोर्स एक्सपिरियन्स करणार आहेत. ओके. कारण की ते दोघं काहीतरी अपोजिट चार्ज आहेत, निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज, ते अट्रॅक्ट करणार, त्यामुळे त्यांच्यावरती मेकॅनिकल फोर्स एक्सपिरियन्सेस करणार. त्याच्या साईडला जे तयार झालेलं रिजन आहे त्याला आपण इलेक्ट्रिकल फील्ड म्हणू शकतो, किंवा इलेक्ट्रिकल फील्ड इज डिफाइंड ॲज द इलेक्ट्रिकल फोर्स पर युनिट चार्ज. म्हणजे प्रत्येक चार्ज वरती किती इलेक्ट्रिकल फोर्स अप्लाय होतो त्याला आपण इलेक्ट्रिकल फील्ड म्हणतो. ओके. आता त्यानंतर एक सिंपल लास्ट एक डेफिनेशन आहे, दॅट इज इलेक्ट्रिकल फील्ड लाईन्स, इलेक्ट्रिकल फ्लक्स लाईन्स किंवा इलेक्ट्रिकल लाईन्स ऑफ फोर्स. द इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोस्टॅटिक लाईन ऑफ फोर्स आर इमॅजिनरी लाईन्स which represents the straight stress distribution in electrical field surrounding the charge body. आता इलेक्ट्रिकल फ्लक्स लाईन्स किंवा इलेक्ट्रिकल लाईन्स ऑफ फोर्स कुणाला म्हणायचं, तर ह्या बघा, ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या लाईन्सना म्हटलं जातं इलेक्ट्रिकल फ्लक्स लाईन्स किंवा इलेक्ट्रिकल लाईन ऑफ फोर्स. ह्या इमॅजिनरी असतात, ह्या तुम्हाला दिसत नाहीत. दोन चार्ज जर तुम्ही जवळ ठेवले तर ते दोन चार्ज, जसं तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं की ते कागदाचे तुकडे आणि स्केल ह्याचं एक्झाम्पल दिलं, तिथं तुम्हाला ह्या लाईन्स दिसत नाहीत, की डायरेक्ट अट्रॅक्ट होतात. कारण की ह्या इमॅजिनरी लाईन्स आहेत, आपल्याला समजण्यासाठी आपण त्या क्रिएट केलेल्या आहेत. फॉर बुक पर्पज, म्हणजे पुस्तकात दाखवण्यासाठी किंवा समजण्यासाठी आपण त्या लाईन्सना यूज करतो, म्हणून त्यांना म्हटलं जातं इमॅजिनरी किंवा इमॅजिनरी लाईन्स म्हटलं जातं, त्यांना म्हटलं जातं इमॅजिनरी लाईन्स. विच रिप्रेझेंट्स, त्या काय रिप्रेझेंट करतात रे, स्ट्रेस, की त्या इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये किती स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे सराउंडिंग द चार्ज बॉडी. ओके. हा स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन म्हणतात त्याला, हे जे आहे याला स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आणि ह्या दोन चारच्या अराउंड मध्ये किती स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो रे, ह्या इमॅजिनरी लाईनचा उपयोग करतो, त्यांना म्हटलं जातं इलेक्ट्रिकल फ्लक्स लाईन्स. ओके. सो दिस इज द बेसिक. हे सगळं बेसिक आहे, यातलं अजून तुमच्या सिलेबसला आपण स्टार्ट केलेलं नाही थर्ड युनिटच्या. तर हे सगळं बेसिक आहे. अजून एक लेक्चर होईल की ज्याच्यामध्ये परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, परमेबिलिटी, इलेक्ट्रिकल फ्लक्स म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा डिस्कस करायच्या. ते झाल्यानंतर मग आपलं कॅपॅसिटर स्टार्ट होईल. ओके. ह्याच्यामध्ये काय जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा डाऊट काय असेल तर विचारा, आपण सॉर्ट आउट करू आणि मग थांबू. कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. प्रेझेंटेसाठी सगळ्यांनी हाय मेसेज करा आणि कुणाला डाऊट असेल तर विचारा. ओके. ठीक आहे. कुणाला डाऊट नाही, आय थिंक मी स्टॉप करतो आता लेक्चर.